अनंतरेण सुदूरप्रसन्नरूपयामि वस्तूनि ओच्यात किंवा साडीच्या पदरात म्हणजेच साडीच्या पुढे आहे टेंडल्याची दरवाजा आहे आणि दरवाजातून आत शिरले. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ऐश्वर्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आज आपण आलो आहोत गावामध्ये. आमच्या नानीच्या घराचं गणेश पूजन आहे, म्हणजेच माझ्या काक सासूच्या घरामध्ये गणेश पूजन आहे. तर त्याचा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला त्याचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. तर आज पूजेसाठी असा लुक केला आहे. ग्रीन आणि पिंक कलरची साडी आहे ती घातली आहे. इकडे पिंक कलरचे इयरिंग घातले आहेत, मंगळसूत्र आणि छोटं मंगळसूत्र घातले आहे, हिरव्या बांगड्या घातल्या आहेत आणि अशी मी तयार झाली आहे आजच्या फंक्शनसाठी. देवार घर आणि आमची कुलस्वामीने आहे एकविरा आई. तर एकविरा आईची ओटी भरली आहे सकाळ सकाळ. तर ही ती ओटी आहे. कोणत्या पण शुभ कार्यात पहिला एकविरा मातेची ओटी भरली जाते. ते झाल्यानंतर मग आता बघा काका, तुम्ही काय करणार, उजवा पाय मध्ये टाकायचा आणि असं थांबायचं. हा, दोघांनी पण उजवा पाय टाकायचा आणि थांबायचं. ते फोटो काढतील. जरा हसा नाही तर सिरियस. आतमध्ये टाकायचं. आतमध्ये आम्ही शुद्धोदकस्नानांच समर्पयामि वस्त्रोग्नि देवतां महापूजयामि पंचामृतस्नानांच समर्पयामि पंचामृतस्नानान्तरेण अनन्तरेण शुद्धोदकस्नानांच वस्त्रोग्नि देवतां महापूजयामि. शेंगा बसलं तेवढ्या वस्त्रोग्नि देवतां महापूजयामि समर्पयामि. आणि हे बघा, एक 2 मिनिट बघा. इकडे वास्तू अग्नीचं आपण पूजन केलेलं आहे. जसे मगाशी सांगितलं, उंबरठा महत्वाचं ठिकाण असतं, देवघर महत्वाचं ठिकाण असतं. तसंच आपलं हे जे किचन आहे ते महत्वाचं ठिकाण आहे, बरोबर. या ठिकाणी या किचनमध्ये पहिल्या दिवशी आपण वास्तू अग्नीची पूजा करून मगच आपण अन्न शिजवायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी दूध घालवण्याचं कारण काय आहे, तर एखाद्या गोष्टी उतू जाणं म्हणजे काय, गरजेपेक्षा अपेक्षेपेक्षा जास्ती होणं, बरोबर. तुमच्या घरात देखील धनधान्य समृद्धी ही गरजेपेक्षा अपेक्षेपेक्षा जास्ती होऊन दे, भरभरून वाहत राहून द्यायची, त्याच्यामागची कारण आहे, बरोबर. जुन्या काळात चूल असायची, चुलीला आपण अन्न द्यायचो, पण आता हल्ली रोज चुलीला अन्न द्यायला गेलं तर रोज गायची म्हणून त्याचं आपण काय करतो, पहिल्या दिवशी दूध ओम आवाहनं न जानामि न जानामि तवाक्षणं पूजाशयमेव नामि शम्यता परमेश्वर मंत्रेण ध्येयेन भक्तेन सुरशुद जगपूजितं मया देव परिपूर्णस्व मे अपराधसहस्रनिक्लेन्दनशमया दासोऽयमिति मध्ये जेवणाचं काम चालू आहे. तर काय चालू आहे ते मी तुम्हाला दाखवते. इकडे भाजी कापायला लावली आहे. मामी आहे, काका आहेत आणि इकडे आपला प्रसादाचा शिरा होत आहे. प्रसादाचा शिरा आणि इकडे आपली वालाची भाजी शिजत आहे. आता ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे आणि काकीची ओटी भरेपर्यंत ओटीचं काय महत्त्व आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते.
सौभाग्यवती, सुहासिनी किंवा गर्भवती स्त्रियांच्या लुगड्याच्या ओच्यात किंवा साडीच्या पदरात म्हणजेच साडीच्या पुढच्या पदरामध्ये ओटी भरली जाते. ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा संस्कार आहे. ओटी भरणं हे गर्भधारणेचे प्रतीक मानले जातात. ओटी म्हणजे बेंबीखालचे पोट आणि या ओटी पोटामध्ये आपलं गर्भाशय असतं, म्हणून गर्भधारणा होणे म्हणजेच ओटी भरणे असे म्हटले जाते. ओटी भरण्यासाठी साडी, तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ, फळ, फूल इत्यादी वस्तू घेतल्या जातात. ओटीमध्ये घातलेली फळं फुलं ही संतती सूचक आहेत, तर तांदूळ हे विघ्न निवारक आहेत. म्हणूनच शुभ कार्यात, लग्नात, पहिल्या गर्भधारणेच्या 4थ्या महिन्यात ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. ओटी भरताना ओटी ही पुढच्या पदरात घ्यावी, कारण मोठ्या पदराच्या ओटीत खूप काही मावतं. देव आपल्याला द्यायला उभा असतो, मग आपण संकोच कशाला करायचं. अमाप दे, उदंड दे, ओटी भरून दे, म्हणजेच आपल्या घरात सर्व काही भरलेलं राहतं, ही यामागची संकल्पना आहे. घराची गृहलक्ष्मी म्हणजेच गृहिणी घरातल्या सर्व लोकांचे अपराध आपल्या पोटात घेते, त्यांना क्षमा करते व मार्गदर्शन करते. म्हणूनच घरात घरपण टिकून राहतं. असं हे या ओटीचे महत्त्व आहे. तुम्हाला हे ओटीचं महत्त्व कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. जेवणाला इकडे भात आहे, वालाची भाजी आहे, तेंडल्याची भाजी आहे, त्याच्यानंतर लोणचं आहे, कोशिंबीर, इकडे डाळ आहे, शिरा आहे आणि इकडे आपले पापड. असा जेवणाचा मेन्यू आहे. सारू आणि सारूची मामी बसली आहे आणि सारू आणि मामी आता करणार आहेत. सारू कर, इथे इथे नाच रे मोरा, चारा खा, पाणी पी, बुर्रं जा. परत कर, इथे इथे नाच रे, इथे इथे नाच रे मोला, चाला कर लवकर. दीदी दिसली वाटते तुला. इथे 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 कर पहिले, इथे इथे नाचल्या मुला कर. चला आता तुम्हाला आमच्या नानींचं घर दाखवते. आमच्या गावच्या घराची सुरुवात ही अंगण आणि अंगणानंतर ओट्यापासून होते. तर हा आहे या घराचा ओटा आणि जे बाजूला काम बघताय ते दुसऱ्या काकांच्या घराचं काम आहे. चला तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. ओट्यावरून घरामध्ये जाण्यासाठी हा मुख्य दरवाजा आहे आणि दरवाजातून आत शिरल्यानंतर आपल्याला पहिला हॉल बघायला मिळतो. तर हा हॉल आहे. हॉलच्या दोन्ही भिंतीला मस्त अशा खिडक्या आहेत आणि इकडे हॉलमध्ये पूजा मांडली आहे. चला तर तुम्हाला मी पुढचं घर दाखवते. तर हॉलमधून थोडं पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला ही रूम आहे. चला तर आपण रूममध्ये जाऊन बघूया की रूममध्ये काय काय आहे ते. तर इकडे मस्त असा बेड ठेवला आहे. इकडे या भिंतीला मस्त अशी विंडो बनवली आहे आणि इकडे हे कपाट आहे. अशी रूम डेकोरेट केली आहे. चला तर आता आपण पुढे जाऊन बघूया की काय आहे ते. अजून थोडं पुढे गेल्यानंतर बायकांच्या आवडीचं ठिकाण म्हणजेच आपलं किचन. तर हे आहे आमच्या नानींचं किचन आणि आमच्या नानींनी किचनची कशी मांडणी केली आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर इकडे आहेत ह्या पाण्याच्या दुडी. आमच्या इकडे 8-10 दिवसांनी पाणी येतो, त्याच्यामुळे पाणी असा साठवून ठेवायला लागतो. हा आहे किचनचा धक्का, जिकडे गॅस आहे आणि इकडे आहेत भांडींची मांडणी. असं हे किचनची मांडणी केली आहे. आणि किचनमधून थोडं पुढे गेल्यानंतर हा मागचा परिसर आहे.